वॉशिंग्टनमध्ये नाटोच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे। नाटोच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि इतर सरकारी अधिकारी जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एकवटले। या परिषदेमध्ये युक्रेनला रशियाविरोधात लढण्यासाठी लष्करी मदत देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। या परिषदेविषयी अधिक माहिती देत आहेत वॉशिंग्टनमधले आमचे प्रतिनिधी अनिल टाकळकर। यांच्या हस्ते नेटो शिखर परिषदेचं वॉशिंग्टन डीसी येथे उद्घाटन झालं। युक्रेनला हवी असलेली एअर डिफेन्स सिस्टीम नेटो त्यांना देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं। यावेळच्या शिखर परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे। वॉशिंग्टन डीसीमध्ये 75 वर्षापूर्वी 12 सदस्य देशांनी या संघटनेची मुहूर्तमेढ केली। आता याच्यामध्ये 32 सभासद आहेत। स्वीडन आणि फिनलंडची यात भर पडलेली आहे। युक्रेनला सभासद करायचं की नाही याच्याविषयी मात्र अजूनही खल चालू आहे। यावेळच्या परिषदेवर अमेरिकेच्या अनिश्चित राजकारणाचं मोठं सावट आहे। बायडन यांची प्रकृती हा चिंतेचा विषय आहे। बायडन पुढची 4 वर्ष अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील की नाही याच्याविषयी अमेरिकेतच नव्हे तर एकंदरच नाटो संघटनेच्या देशांमध्ये देखील चिंता आहे। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण नाटो संघटनेतून बाहेर पडू अशा स्वरूपाची धमकी यापूर्वीच दिलेली आहे। समजा ते उद्या सत्तेवर आले तर नाटो संघटनेचं काय होणार आणि त्यांना आर्थिक मदत मिळणार की नाही याच्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे।